नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महा स्टडी कट्टामध्ये तुमचं स्वागत आहे. जिथे आपण महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा सिलेबस क्वालिटीमध्ये आणि मराठीमध्ये शिकत आहोत. 2 चलातील रेषीय समीकरणे 10वी गणित भाग 1 धडा पहिला 2 चलातील रेषीय समीकरणे, ओळख आणि संकल्पना, सोडवलेली उदाहरणे अशी 2 व्हिडिओज ऑलरेडी आपण अपलोड केलेली आहेत. 2 चलते रेषीय समीकरणे, ओळख आणि संकल्पनामध्ये आपण 2 चलते रेषीय समीकरण म्हणजे काय, त्याची व्याख्या, त्याचबरोबर सामान्य रूप आणि ही जी उदाहरणं दिलेली आहेत, ती 2 चलती रेषीय समीकरणे आहेत की नाही, हे आपण पाहिलं आहे. त्याचबरोबर 2 चलती रेषीय समीकरणे सोडवलेली उदाहरणे पार्ट 1 मध्ये आपण हे जे पहिलं उदाहरण आहे, एकसामायिक रेषीय समीकरणे. इथे आपण एकसामायिक रेषीय समीकरणे म्हणजे काय, तेही इन डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. त्याचबरोबर खालील एकसामायिक समीकरणे सोडवा. तर हे जे उदाहरण जे दिलेलं आहे, ते उदाहरण जे आहे आपण इन डिटेलमध्ये समजून घेतलं होतं. तर ती जी 2 व्हिडिओज आहेत, जे तुम्ही पाहिली नसतील, तर ती एकदा पहा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण अ, हे सोडवलेल्या उदाहरणाचं भाग 2 आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण हे जे दुसरं उदाहरण आहे, हे शिकणार आहोत. तर चला सुरू करूया. 3x अधिक 2y बरोबर 29, 5x वजा y बरोबर 18. तर इथे आपण पाहू शकता, जसं आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं, की आपल्याला इकडे नंबरिंग द्यावी लागते. ठीक आहे. याला समीकरण 1 असं नाव दिलेलं आहे आणि याला समीकरण 2 असं नाव दिलेलं आहे. ठीक आहे. दिलेली समीकरणे y या चलाचा लोप करून सोडवू. म्हणजे आपल्याला इकडे एक हिंट दिलेली आहे, की y या चलाचा लोप करून आपल्याला हे जे आहे, गणित जे आहे ते सोडवायचं आहे. आता इकडे आपल्याला काय करायचे, फिल इन द ब्लँक्स करायचे. म्हणजे हे रिकाम्या जागा भरा किंवा या चौकटीमध्ये आपल्याला योग्य त्या संख्या लिहून हे जे समीकरण जे आहे ते आपल्याला सोडवायचं आहे. तर y या चलाचा लोप करण्याची पद्धत जी आहे ती आपण ऑलरेडी पाहिलेली आहे. x किंवा y दोनपैकी एका चलाचा आपण लोप करू शकतो. तर ही रीत 1 आणि रीत 2 हे दोन्ही पण रीत आपण सोडवलेली उदाहरण पार्ट 1 मध्ये आपण पाहिलेली आहेत. तर चला सुरू करूया. तर आता नंबरिंग तर दिलेली आहे 1, 2 समीकरण 2 ला 2 ने गुणू. तर 2 ने गुणल्यानंतर आपल्याला काय करायचे समीकरण 2 च्या प्रत्येक पदाला समीकरण 2 च्या प्रत्येक पदाला 2 ने गुणायचं आहे. समीकरण 2 कुठलं आहे? हे. तर याच्या प्रत्येक पदाला 2 ने गुणायचं आहे. तर याचं प्रत्येक पद जे आहे ते इकडे लिहिलेलं आहे पहा. इथे y लिहिलेलं आहे. इकडे 18 लिहिलेलं आहे आणि प्रत्येक पदाला आपण काय करतो तर 2 ने आपल्याला गुणावं लागेल. आता 2 नेच का गुणावं लागेल तर ते आपण मागील व्हिडिओमध्ये इन डिटेल पाहिलेलं आहे. तर जर समजत नसेल तर मागील व्हिडिओ एकदा पाहून घ्या. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं समीकरण 2 ला 2 ने गुणायचं आहे. समीकरण 2 ला 2 ने गुणायचं म्हणजेच काय? पुन्हा एकदा सांगतो की समीकरण 2 च्या प्रत्येक पदाला समीकरण 2 च्या प्रत्येक पदाला 2 ने गुणावं लागेल. ठीक आहे. तर 5x ला कितीने गुणावं लागेल? 2 ने. इकडे आपण लिहूया 2 वजा y ला पण 2 ने गुणावं लागेल. 18 ला पण 2 ने गुणावं लागेल. तर 2 ने गुणल्यानंतर ही जी स्टेप आहे, ही स्टेप इकडे आली. त्याचं उत्तर आलं 10x म्हणजे 10x वजा 2y. ठीक आहे. आणि 18 ला 2 ने गुणल्यानंतर इथे उत्तर येईल 36. ठीक आहे. समीकरण 1 मध्ये समीकरण 3 मिळवू. आता मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं, की आता जे पण आपल्याला हे समीकरण 3 मिळालेलं आहे, ते समीकरण 2 मध्ये आपण 2 वर 2 ला 2 ने गुणलं म्हणजे समीकरण 2 वर आपण प्रक्रिया केली गुणाकाराची आणि त्याच्याने आपल्याला समीकरण 3 मिळालेलं आहे. ठीक आहे. मग हे समीकरण 3 मिळाल्यानंतर आपल्याला इथून पुढे काय करायचं आहे, जे पण आपल्याला स्टेप्स करायचे आहेत, ते समीकरण 1 व समीकरण 3 वर करायचं आहे. ठीक आहे. मग समीकरण 1 आणि 3 हेच आपल्याला इथून पुढे विचारात घ्यायचं आहे. हे पण आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. समीकरण 1 मध्ये समीकरण 3 मिळवू. समीकरण 1 ऑलरेडी इकडे लिहिलेलं आहे. आता समीकरण 3 आपल्याला जे मिळाले ते आपल्याला इथे लिहावं लागेल. 10x वजा 2y बरोबर 36. ठीक आहे. आता इथे मिळवू म्हणजेच काय बेरीज करू. समीकरण 1 मध्ये समीकरण 3 मिळवू म्हणजे काय समीकरण 1 व समीकरण 3 यांची बेरीज करू. बेरीज करू असंही लिहू शकता. मला वाटतं वर जी आपण उदाहरणं पाहिली त्या उदाहरणामध्ये असंच होतं. यांची बेरीज करू बघा. ठीक आहे. तर दोन्ही सारखंच आहेत म्हणजे आपल्याला काय बेरीज करायची. आता बेरीज करत असताना आपल्याला काय चिन्ह बदलायची गरज नाही. जे चिन्ह आहे तेच म्हणजे इथे 10चं चिन्ह 10x चं चिन्ह प्लस आहे. 2y चं चिन्ह वजा आहे आणि
36चं चिन्ह जे आहे ते पण प्लस आहे. तर आपल्याला चिन्ह बदलायची जी आहे ती गरज लागत नाही जेव्हा आपण बेरीज करतो. आता बेरीजच केव्हा करायची? इथे आपल्याला एकतर बेरीज करावी लागते किंवा वजाबाकी. बेरीज केव्हा करायची आणि वजाबाकी केव्हा करायची? तेही आपण मागील व्हिडिओमध्ये इन डिटेल पाहिलेलं आहे. आता अधिक 2y वजा 2y कॅन्सल होणार. इकडे काय येणार? 13x 29 आणि 36 होणार 65. म्हणून x बरोबर 65 हे जे 13 आहेत ते इकडे येऊन काय होणार? भागाकार होणार. गुणाकारात आहे ते जातील भागाकारामध्ये म्हणजे 65 भागिले 13. 65 भागिले 13 उत्तर येणार 5. ठीक आहे. x बरोबर 5 इथे उत्तर त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे. x बरोबर 5 ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. ही जी आपल्याला किंमत मिळते एका चलाची, ती आपण कुठल्याही समीकरण 3, 2, 1 कुठल्याही समीकरणामध्ये ठेवून आपण y ची किंमत काढू शकतो. आता इथे आपल्याला काय करायचंय? ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 इथे लिहिलेलं आहे. 3 लिहिलेलं आहे. x बरोबर 5 ही किंमत ठेवायची म्हणजेच x ची किंमत किती येणार? इथे या चौकटीमध्ये 5. ठीक आहे. अधिक 2y बरोबर 29. 3 गुणिले 5 15 अधिक 2y बरोबर 29. 2y बरोबर आता हे जे 15 इकडे अधिक आहेत ते इकडे जाऊन बरोबरच्या चिन्हाच्या पलीकडे जाऊन काय होणार? इकडे येऊन वजा 15 होणार. म्हणजेच इथे 2y बरोबर 29 वजा 15. 2y बरोबर 29 वजा 15 होणार 14. म्हणून इथे काय होणार? y बरोबर 14 भागिले 2 y बरोबर 7. म्हणजेच आपली x आणि y काय येणार? उकलीमध्ये 5, 7 हे जे आहे ते ह्या दिलेल्या समीकरणाचं उत्तर आहे किंवा उकल आहे. ठीक आहे. आता उदाहरण 3. हे जे व्हिडिओ आहे ते थोडं फास्ट शिकवलेलं आहे मी. ठीक आहे. इन डिटेल जर पाहायचं असेल तर समीकरण सॉरी पार्ट 2 मध्ये आपण खूप इन डिटेल एकदम व्यवस्थित प्रत्येक स्टेप कधी कुठली स्टेप करायची, इथे ह्या स्टेपला बेरीजच कधी करायची, वजाबाकी कधी करायची किंवा इथे आपण 2 ने गुणलं, इथे आपण जे आहे समीकरण 2 ला 2 ने गुणलं तर ते 2 नेच का गुणलं? अशा काही स्टेप्स आहेत. त्या स्टेप्स आपण एकदम इन डिटेलमध्ये ज्या आहेत पार्ट 1 मध्ये पाहिलेलं आहे. सोडवलेली उदाहरणे पार्ट 1 म्हणजेच ह्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. तर जर समजत नसेल तर हा व्हिडिओ एकदा पहा. आता आपण उदाहरण 3 पाहू. उदाहरण 3 मध्ये जर आपण नोटीस केलं तर 15x अधिक 17y बरोबर 21, 17x अधिक 15y बरोबर 11. तर इथे काय झालंय x आणि y, x आणि y हे जे चल आहेत, या चलांचे जे सहगुणक आहेत त्यांची अदलाबदल आहे. बघा, या 2 समीकरणामध्ये x आणि y यांच्या सहगुणकांची अदलाबदल आहे. तर अशा प्रकारची समीकरणे कशी सोडवायची हे आता आपण पाहूया. इकडे दिलेलं आहे, अशा प्रकारची समीकरणे सोडवताना त्या दोन्ही समीकरणांची बेरीज आणि वजाबाकी घेतली असता 2 नवीन सोपी समीकरणे मिळतात. ती समीकरणे सोडवून समीकरणाची उकल सहज मिळते. म्हणजेच काय? तर जेव्हा 15x किंवा असं जेव्हा पण x आणि y जेव्हा अशी उदाहरणं दिलेली असतात आणि x आणि y चे सहगुणक जे आहेत त्यांची अदलाबदल झालेली असते. अदलाबदल म्हणजे काय? तर समजावतो. इथे बघा 15x म्हणजे x चा सहगुणक काय आहे? 15 आहे. पण दुसऱ्या समीकरणामध्ये तोच जो सहगुणक आहे तो y चा आहे. इथे y चा सहगुणक काय आहे? 17. पण दुसऱ्या समीकरणामध्ये 17 जो आहे तो x चा सहगुणक आहे. तर अशी अदलाबदल करत असताना अदलाबदल असलेली जर समीकरणे असतील, तर आपल्याला काय करायचं आहे? पहिला त्या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आहे. पहिला त्या दोन्ही समीकरणांची बेरीज करायची आहे. नंतर त्या समीकरणाला जे उत्तर येतंय, जे उत्तर येते त्याच्यामध्ये आपल्याला 1 जो आहे तो कॉमन सहगुणक मिळणार आहे आणि बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूलाही आपल्याला तीच संख्या मिळेल. तर असं झाल्यानंतर आपल्याला काय करायचे त्या पर्टिक्युलर संख्येने आपल्याला त्या अ, पूर्ण समीकरणाला जे आहे ते भाग द्यायचा आहे. सिमिलर आपल्याला समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजाबाकी करायची आहे. वजाबाकी केल्यानंतर आपल्याला ज्या 3 टर्म्स मिळतात
नवीन जे समीकरण मिळतं ज्याच्यामध्ये 3 ज्या टर्म्स मिळतात त्या कुठल्यातरी एका संख्येने भाग जातील अशा असणार आहेत. म्हणजेच इथे आपण पाहिलं तर 10 ला आपण 2 ने भाग देऊ शकतो. इथे पण गुणक जो आहे तो 2-2 आहे आणि 2 ने भाग दिल्यानंतर आपल्याला एक सोपं जे आहे ते समीकरण मिळून जाईल. ते समीकरण मिळाल्यानंतर आपल्याला तिथून पुढे हे जे नवीन समीकरणे मिळालेली आहेत, समीकरण 3 आणि समीकरण 4 ही 2 समीकरणे कन्सिडर करून जे आहे ते हे उत्तर काढायचं आहे. ठीक आहे. पुन्हा एकदा समजून घेऊ. ठीक आहे. आता इन डिटेलमध्ये आपण समजून घेऊया. बघा समीकरण 1 व समीकरण 2 यांची बेरीज करून. तर बेरीज काय आली? 15x अधिक 17x काय येणार? 32. 17x ऑब्व्हियसली जर अदलाबदल झालेले आहेत ते काय सेमच आहेत. इथे पण काय येणार? 32y. ठीक आहे. आता इथे 21 आणि 11 काय आहे? येणार? 32. आता आपण पाहिलं तर तिन्ही टर्म ज्या आहेत, तिन्ही जी पदं जी आहेत, त्याला काय होणार? 32 ने जो आहे तो भाग जाऊ शकतो. ठीक आहे. मग हे जे नवीन समीकरण मिळालेलं आहे, समीकरणाच्या दोन्ही बाजूस 32 ने भागून. तर आपल्याला काय करायचं? 32 ने भाग द्यायचा आहे. भाग दिल्यानंतर आपल्याला बघा इकडे भाग द्यायचे म्हणजे काय? तर भाग पण आपल्याला प्रत्येक पदाला द्यायचा आहे. ठीक आहे. इकडे जर आपण पाहिलं, नवीन जे समीकरण मिळालेलं आहे ते काय आहे? 32x अधिक 32y बरोबर 32. या समीकरणाला 32 ने भाग द्यायचं म्हणजे काय? प्रत्येक जे टर्म आहे तिला काय करायचं आहे? 32 ने भागायचं आहे. 32 ने भाग दिल्यानंतर 32x तर इकडे अशा पद्धतीत जेव्हा आपल्याला भागाकार करायचा असतो तेव्हा x ला कन्सिडर नका करू. त्याच्यासोबतचा सहगुणक जो आहे त्याला त्याच्यासोबत भागाकार जो आहे तो आपल्याला करायचा आहे. तर 32 एके 32, 32 एके 32. ठीक आहे. ते पण 1 म्हणजेच काय? x अधिक y बरोबर 1. तर हे आपल्याला जे आहे ते नवीन समीकरण मिळालेलं आहे. ते आपण पाहू शकतो. ठीक आहे. हे बघा इथे जे आहे आपल्याला नवीन जे आहे समीकरण मिळालेलं आहे. सिमिलरली आता समीकरण 1 मधून समीकरण 2 जो आहे तो आपल्याला वजा करायचा आहे. तो वजा करत असताना आपण समीकरण 1 जो आहे तो इकडे लिहिलेला आहे. ठीक आहे. समीकरण 1 इकडे लिहिलेला आहे. हा समीकरण 2 आहे. ठीक आहे. समीकरण 1 व समीकरण 2 यांची वजा. आता वजाबाकी करत असताना आपण इथे एक चिन्ह दिलं वजाचं. पण वजाबाकी करत असताना जे प्रत्येक पद जे आहे, हे जे प्रत्येक पद आहे त्याचं काय होणार? चिन्ह बदलणार. आता 17x चं चिन्ह जे धन होतं ते होणार ऋण. इथे 15y चं चिन्ह जे धन होतं ते होणार ऋण आणि इथे 11चं चिन्ह जे धन होतं तेही होणार ऋण. आता इथे चिन्ह नाही म्हणजे काय आहे? धनचिन्ह. इथे पण चिन्ह नाही म्हणजे धन आहे. तर प्रत्येकाचं चिन्ह जे आहे ते इकडे ऋण चिन्ह झालेलं आहे. आता इथे आपण पाहू शकतो. प्रत्येकाचं चिन्ह जे आहे ते आपण ते ऋण जे आहे ते झालेलं आहे. आता हे पण आपण जेव्हा वजाबाकी करतो त्यावेळीच फक्त चिन्हांची बदल करायचं असतं. जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा हे चिन्हांचं बदल जे आहे ते होत नाही. ठीक आहे. आता उत्तर काय आलं? तर 15x वजा 17x. ठीक आहे. 15x वजा 17x 2x आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय आहे? वजा 2x. ठीक आहे. तर वजा 2x आलं. सिमिलरली इथं 17x 17x इथे काय धन आहेत. 17x वजा 15x 2x सॉरी 17y वजा 15y 2y आणि मोठी संख्या कुठली आहे? 17. तर मोठ्या संख्येचं चिन्ह 1-2y इकडे दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 21 वजा 11 10. आता आपण व्यवस्थित ही पद्धत पाहिली. ही पद्धत जर आपण व्यवस्थित पाहिली तर ही पद्धत जर आपण व्यवस्थित पाहिली तर प्रत्येक पदाला आपण 2 ने भाग देऊ शकतो. ठीक आहे. मग 2 ने भाग दिल्यानंतर आपल्याला काय मिळणार? वजा x अधिक y बरोबर 5. बरोबर? कारण ते जर आपण 2 ने भाग दिलं, लिहून घेऊया आपण दुसरीकडे. वजा x अधिक y बरोबर 5. हे आपल्याला जे आहे ते समीकरण मिळाले. कसं मिळालं ते? तर 2x अधिक 2y बरोबर 10 वजा 2x सॉरी वजा 2x याला काय केलं आपण? प्रत्येक पदाला 2 ने भाग दिला. तर
याचं जे उत्तर आलं ते -x, याचं उत्तर आलं y आणि याचं उत्तर आलं 5. ठीक आहे. इन डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या भाग 1 मध्ये आपण डिस्कस केलेल्या आहेत. आता जी आपल्याला नवीन समीकरणे मिळालेली आहेत, नवीन समीकरणे कोणती आपल्याला मिळालेली आहेत? तर समीकरण 4 व समीकरण 3. समीकरण 4 व समीकरण 3 हे आपल्याला नवीन समीकरणे मिळालेली आहेत. ह्या समीकरणांचा आता उपयोग करून आपल्याला काय करायची आहे? उकल जी आहे ती काढायची आहे. समीकरण 3 व समीकरण 4 यांची बेरीज करू. त्यांची बेरीजच का केली ते पण आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. एकदा तो व्हिडिओ पाहून घ्या, म्हणजे तुम्हाला हे सगळं व्यवस्थित समजेल. नवीन समीकरण आपल्याला काय मिळालं आहे? x अधिक 5 बरोबर 1. त्यानंतर दुसरं काय होतं? हे होतं समीकरण 3 आणि दुसरं होतं -x अधिक y बरोबर 5. हे होतं समीकरण 4. यांची आपण बेरीज केली. आता बेरीज केल्यानंतर काय होणार आहे? तर चिन्ह तर कुठलीच बदलणार नाही आहेत. पण x आणि y या 2 चलांचा आपण जर पाहिला तर ह्या 2 पदांचे जे चिन्ह जे आहे ते वेगवेगळं आहे. तर मग आता इथे काय होणार? x x ह्या चलाचा काय होईल? लोप होईल. कारण हे -x आणि धन x. धन x ऋण x काय होणार? कॅन्सल होणार. मग इकडे आपल्याला मिळणार 2y बरोबर 6. y बरोबर 6 भागिले 2. y बरोबर 3. हे आपल्याला y ची जी आहे ती किंमत मिळाली. आता y ची ही किंमत y बरोबर 3 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. समीकरण 3 मध्ये ठेवा किंवा समीकरण 4 मध्ये ठेवा. आपल्याला उत्तर मिळेल. आता इथे समीकरण 3 मध्ये ठेवून जे आहे ते उत्तर काढलेले आहे. आपण 4 मध्ये ठेवून पाहूया. 4 मध्ये ठेवून पाहून आपण समीकरण आपल्याला उत्तर तेच मिळणार आहे. तर मी 4 मध्ये ठेवत आहे. तुम्ही काय करा प्रॅक्टिससाठी समीकरण 3 हे जे आहे ते समजून घ्या किंवा स्वतःहून ट्राय करा. तर आपण काय करू इकडे 3 मध्ये ठेवलेलं आहे. आपण काय करू समीकरण 4 मध्ये ठेवू. समीकरण 4 काय आहे? -x अधिक y बरोबर 5. बरोबर? y बरोबर 3 काय आहे? मग काय होईल? -x अधिक 3 बरोबर 5. -x बरोबर 5. तर हे 3 जे आहेत ते बरोबरच्या चिन्हाच्या दुसऱ्या बाजूला जाऊन काय होणार? -3. ठीक आहे. -x बरोबर 5 - 2 सॉरी -x बरोबर 5 - 3 होणार 2. म्हणून x बरोबर -2. ही जी आहे ती आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. x, y बरोबर -2, 3 ही समीकरणाची उकल आहे. ठीक आहे. तर आता पुढील व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1 सोडवणार आहोत आणि इन डिटेलमध्ये पाहणार आहोत. सराव संच 1 ची जी आहे ती मी प्रयत्न करेल की प्लेलिस्ट बनवेल. त्याचसोबत व्हिडिओज पूर्ण झाल्यानंतर एक पूर्ण एकाच व्हिडिओमध्ये पूर्ण सराव संच जे आहे ते मर्ज केलं जाईल. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी ही 2 व्हिडिओज जे आहेत ती नक्की पहा. ती व्हिडिओ जर पाहिली नाही, तर हा व्हिडिओ जो आहे तो थोडा मी फास्ट शिकवलेला आहे. तर तो समजण्यास तुम्हाला डिफिकल्टी येईल. तर हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी ही 2 व्हिडिओज, ही 2 व्हिडिओज जी आहेत ती नक्की पहा. धन्यवाद.